आर्थिकदृष्ट्या गरीब, श्रीमंत, मध्यम अशा सर्वच परिवारामध्ये एक संस्कारात्मक दरी आहे. आयुष्य जगत असताना अनेक प्रश्न आहे, अनेक समस्या आहे. या प्रश्नासाठी आपण सातत्याने संघर्ष करतो. अनेकदा आपण कशासाठी संघर्ष करतो हे सुद्धा विसरून जातो. अशा संघर्षातून अनेक लोक व्यतीत होतात आणि हे व्यतीत झालेले लोक व्यसनाकडे वळतात. या सर्व बाबीचं कारण आहे माणसाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि सामान्य परिस्थितीमध्ये आपल्याला आयुष्याकडे पाहण्याची जी संकल्पना आहे ती समजून सांगणारे काही माध्यमं उपलब्ध नाही आणि जी आहे ती अत्यल्प आहे. या सगळ्या चंगळवादाच्या आणि आर्थिक हव्यासाच्या वातावरणामध्ये आपण या अत्यल्प असणाऱ्या साधनाकडे सपशेल दुर्लक्ष करतो. म्हणजे आपल्या लक्षातही येत नाही की या साधनांचा आधार घेऊन आपल्याला आपलं आयुष्य सुखकर करता येते आणि आनंदी जगता येते. सपशेल या सगळ्या साधनाकडे आपण दुर्लक्ष करतो कारण वेळेचा सगळा प्रश्न असतो. आपण स्वतः आहो, आपला परिवार आहे, सहचारणी आहे, आई वडील मित्र, या सर्व अनेक पातळीवर आपण उन्नतपणे सहवास ठेवण्यासाठी आपली बोलण्याची किंवा एक संगत ठेवण्यासाठी, सहवास ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारं तत्वज्ञान जे उपलब्ध आहे ते फार अत्यल्प आहे आणि त्यामुळं हा संघर्ष वाढण्याची पण शक्यता असतो. याच पातळीवर आपण या ठिकाणी एक नवीन पुस्तकाची चर्चा आपल्यासमोर ठेवतो आहे. अगदी नव्यानं प्रकाशित झालेले डॉक्टर प्राध्यापक संजीवजी कोंडेकर सर यांचे महाकवी तिरुवल्लवरांची जीवनवादी नीतितत्वे. भारताच्या दक्षिणेला असलेल्या तमिळ या राज्यामध्ये, तामिळनाडू या राज्यामध्ये इसवी सन पूर्व 31 मध्ये शूद्र समजल्या जाणाऱ्या विणकर जातीमध्ये तिरुवल्लू यांचा जन्म झाला. भारतामध्ये महान संशोधक मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला तिरुवल्लुवरांच्या तत्त्वज्ञानाने भुरळ घातली. या तिरुवल्लुवरांनी जे तत्त्वज्ञान दिलं ते माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय समाजव्यवस्थेने जे काही पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष म्हणजे अलौकिक असं काही नाही, तर इथल्या जन्मामध्ये इहवादी आयुष्यामध्ये आपण जे आयुष्य जगतो ते सुंदर असावं म्हणजेच मोक्ष. आणि धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थावरती मोक्ष हे अवलंबून आहे. म्हणजे मोक्ष हे दुसरं तिसरं काही नाही, तर या 3 पुरुषार्थांचाच कार्याचा परिपाक आहे. अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान तिरुवल्लुवरांचं आहे. सामान्य माणूस आणि असामान्य माणूस यामध्ये काय फरक असतो? शेतीच्या संबंधाने एक उत्कृष्टपणा किंवा शेती हेच सर्वोत्तम आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान. आणि या पुस्तकामध्ये माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक घडामोडीच्या किंवा संस्काराच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणारं हे पुस्तक, व्यसनं असतील, चरित्र असतील, कुटुंब, सहचारणी, शेती, कृतज्ञता, व्यवसाय अशा अनेक पातळीवर मार्गदर्शन करणारं हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे
आणि कोंडेकर सरांनी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. वाचकांना माझी विनंती आहे की कृपया आपण हे पुस्तक वाचावं. धन्यवाद.